मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कागदपत्रामध्ये शिथिलता, 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदतवाढ। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने आवश्यक दाखले आणि कागदपत्रामध्ये शिथिलता निर्माण केली असून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे। सदर योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, मात्र दाखल्यासाठी महिलांनी एजंट अथवा कोणत्याही अनधिकृत व्यक्तींकडे जाऊ नये। अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती जादा पैसे मागणी करत असेल तर तहसीलदार प्रांत यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे। आपला महाराष्ट्र शासनाचा रिसेंटली आपल्याकडे एक फ्लॅगशिप प्रोग्राम अनाउन्स झालेली आहे। त्याचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। तर ते योजना जाहीर करण्यात आलेली आहे। आता काय ठळक वैशिष्ट्य आहे, सुरुवातीला एक GR निघालेली आहे। आत्ता त्याच्यामध्ये फीडबॅकच्या आधारे त्याच्यामध्ये अजूनही सरळ करण्यासाठी, अजूनही सोपं करण्यासाठी अजून काही त्याच्यातला महत्त्वाचा उपाययोजना शासनाने जाहीर केलेलं आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहिला आहे वयोगट। वयोगटाच्या पूर्वी 21 ते 60 वर्ष होतं, आता 21 ते 65 वर्ष करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पूर्वी आपल्याकडे उत्पन्नाचा 2.5 लाखापर्यंत सर्टिफिकेट राहणं बंधनकारक होतं, आता हा सर्टिफिकेट 2.5 लाखापर्यंत उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे। जर नसेल तर तुमच्याकडे पिवळा किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखलाचा गरज नाही आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचा डोमिसाईल सर्टिफिकेट जे होतं, जर डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर आपल्याकडे त्या महिलाचा किमान 15 वर्षापूर्वीचा आधार कार्ड असेल, मतदार ओळखपत्र असेल, राशन कार्ड असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल, असा कुठलाही एखादा दाखला आहे की ते 15 वर्ष जुनाचं असेल ते पण ग्राह्य धरता येतं। आणि त्याचबरोबर जर त्या केसमधलं पूर्वीच्या जे 5 एकरच्या जे जमिनीचे जे अट होतं हे आता काढण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर आता जे परराज्यातील महिलांनी, जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रामध्ये आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांचा पतीचा जन्मदाखला, पतीच्या शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र बाकीचं सुद्धा आपण कन्सिडर करता येतं। आणि त्याचबरोबर महत्त्वाचा दुसरा आहे की आपल्याकडे अर्जदारांचा आधार कार्ड आहे आणि दुसरा तुमचं आदिवासी प्रमाणपत्र किंवा नसेल तर आपलं हे 4 जे आहे, तुमचा किमान 15 वर्षापूर्वीचा राशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला आणि त्याचबरोबर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळा किंवा केसरी रेशन कार्ड आणि बाकीच्या अर्जदारांचा फोटो हे केला तर तुम्हाला अर्ज भरण्यात येईल। नेक्स्ट महत्त्वाच्या गोष्टी आहे की त्याच्यामध्ये अर्ज भरण्याची मुदत आहे आता 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे। सर्व महिला भगिनींना माझं विनंती आहे की आता पुरेशी प्रमाणात आपल्याकडे वेळ आहे आणि देरफोर आपण आरामात अर्ज करावा। आणि अर्ज करताना देखील कोणताही दलाल असेल किंवा अनऑथराइज्ड व्यक्तीचा मदत घेऊ नका। कोणी कुठलाही परिस्थितीतला तुम्हाला पैशाचा प्रलोभ कोणी दाखवत असेल तर त्याच्या बळी पडू नये। त्यांचं नाव किंवा त्यांची तक्रार आमच्याकडे पाठवावा। आम्ही तुम्हाला वाटल्यास तर आम्ही तुमची आयडेंटिटी गोपनीयता ठेवू आणि प्रत्येकांचं तसा अनधिकृत कामं करणाऱ्या सगळ्यांच्यावरती आपण कठोर कारवाई करू। हा राज्य शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे। हा ॲप्लिकेशन देखील तुम्ही CSC सेंटरमध्ये किंवा सेतू केंद्रामध्ये किंवा ऑफलाईन अर्ज भरून आपला स्थानिक अंगणवाडी ताईकडेच देखील तुम्ही सबमिट करू शकता। तर माझ्या सर्व महिला भगिनींना माझं विनंती आहे की आपण हा फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये जर तुम्ही एलिजिबल, तुम्ही पात्र असेल तर नक्की तुम्ही करावा। आणि सगळ्यांना जुलै 1 पासूनचं जे आहे ते आपल्याला पात्र झाल्यानंतर फायनल मंजुरीनंतर तुमचं जे महिन्यातला जे रक्कम आहे ते 1 जुलैपासून तुम्हाला देण्यात येतं।